बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। मित्र हो, आजचा व्हिडिओ अतिशय जबरदस्त होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र होमगार्ड संदर्भात थोडंसं म्हणजे प्रकाश टाकणार आहे याच्यावर। कारण की आता सध्या महाराष्ट्रामधले जे काही चालू असलेली कंडिशन आणि आपल्या भारत देशामध्ये इतर राज्यांमध्ये असलेली होमगार्ड संघटनेबद्दलची जे काही कंडिशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, माझ्याकडे म्हणजे एक चार्ट आलेला आहे मित्रांनो। तो चार्ट म्हणजे तुम्हाला मी संपूर्ण वाचून दाखवणार आहे। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करायचं आहे मित्रांनो। आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेले आहेत, काही म्हणजे स्टेट आहेत, राज्य आहेत। त्या राज्यातील होमगार्ड जे पण काही होमगार्ड बांधव आहेत किंवा गृहरक्षक दलाचे जे जवान आहेत त्यांचं पे स्केल आहे, डे ऑफ वर्क आहे आणि मंथली तिथली सॅलरी आहे। आणि आपल्या महाराष्ट्राला आपण म्हणजे हे संपूर्ण पाहणार आहे मित्रांनो, कारण की महाराष्ट्र आणि इतर राज्य याच्यामध्ये जे काही साधर्म्य आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहे। आता पहा मित्रांनो, टोटल एकूण राज्य 36 आहेत। 36 राज्यांपैकी आपलं महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने राहिलेलं आहे आणि इतर राज्यामध्ये होमगार्ड संघटनेची कंडिशन। आता 1 नंबरला दिलेला आहे अंदमान अँड निकोबार। तर मित्रांनो, इथलं पे स्केल माहीत नाही, परंतु येथील जे पण काही म्हणजे होमगार्ड संघटना आहे ही रेग्युलर आहे, परमनंट आहे। येथे मंथली सॅलरी 22,000 रुपये सांगितलेलं आहे मित्रांनो। आसाम आहे 2 नंबरला, आसाममध्ये सुद्धा रेग्युलर आहे 19,884 रुपये। तेथील म्हणजे जे होमगार्ड बांधव आहेत त्या होमगार्ड बांधवांना तिथे सॅलरी दिली जाते मित्रांनो। आंध्र प्रदेशमध्ये रेग्युलर आहे 21,000, अरुणाचल प्रदेशमध्ये रेग्युलर आहे 20,000, बिहारमध्ये मित्रांनो पर डे 400 रुपयेच आहे असं दिलेलं आहे ह्या म्हणजे चार्टमध्ये। आणि बाकी रेग्युलर आणि मंथली सॅलरी वगैरे काही दिलेलं नाही। चंदीगडमध्ये सुद्धा मित्रांनो पे स्केल म्हणजे नाही, परंतु मंथली सॅलरी 22,000 आणि तेथील सुद्धा संघटना रेग्युलर आहे। छत्तीसगडमध्ये 510 पर डे आहे वाटते मित्रांनो। दादरा नगर हवेलीमध्ये 21,000 तिथे सुद्धा मित्रांनो पहा। दमन अँड दीवमध्ये रेग्युलर आहे 34,000 रुपये मित्रांनो। म्हणजे मला तर वाटतं या चार्टमध्ये सर्वात जास्त दमन अँड दीवमध्ये रेग्युलर केलेलं आहे होमगार्ड संघटना आणि 34,000 रुपये पर मंथ दिलेलं आहे मित्रांनो। हे असं जर पाहिलं ना, महाराष्ट्र सरकार खरोखरच खूप मागं आहे। महाराष्ट्र सरकारनं म्हणजे ठीक आहे भत्ता वाढवलेला आहे, परंतु ड्युट्या नसल्यामुळं प्रत्येक होमगार्ड जवानांचे आता हाल होत आहे। याकडे थोडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आपल्याला झालं आता दमन अँड दीवचं। गुजरातमध्ये मित्रांनो 325 पर डे आहे आणि रेग्युलरच आहे म्हणून सांगितलेलं आहे। पुढं म्हणजे अजून चार्टमध्ये थोडी माहिती कमी दिसते मला। गोवा राज्यामध्ये मित्रांनो 626 आहे। हरियाणामध्ये 572 पर डे आहे आणि त्यांना पर मंथ 22,000 रुपये आहे। जम्मू अँड काश्मीरमध्ये रेग्युलर आहे मित्रांनो 25,000। झारखंडमध्ये 500 रुपये आहे। कर्नाटकामध्ये रेग्युलर 22,000 रुपये आहे। लक्षद्वीपमध्ये 745 रेग्युलर 19,260 रुपये। आणि आपला प्यारा महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर 1283 पर डे। ते पण आताच अलीकडे 1 वर्ष जरा होत आलं, 1 वर्ष आता। आणि ह्याच्या अगोदर जर तुम्हाला काय कंडिशन होती माहीत आहे, थोडंसं आता बदल झालेला आहे। फक्त महाराष्ट्र सरकारनं एकच करावं की तुम्ही जे काय 1283 रुपये होमगार्ड जवानांना पर डे तुम्ही मानधन देत आहे, तेच मित्रांनो यांनी असं केलं पाहिजे, रेग्युलर केलं पाहिजे। आणि हेच जरी सॅलरी ठेवली तरी काही एक हरकत नाही, कारण की प्रत्येक महाराष्ट्रामधील होमगार्ड जवान आणि महाराष्ट्र सरकारचं म्हणजे एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर राज्यातील सुद्धा होमगार्ड संघटना म्हणजे त्यामध्ये आपापल्या राज्यात बदल करण्याचा प्रयत्न करावं। नंतर मित्रांनो मेघालयामध्ये पहा रेग्युलर आहे 23,440 आहे। मणिपूरमध्ये रेग्युलर आहे, मणिपूरमध्ये मित्रांनो जवळपास 20,000 रुपये आहे। मिझोराममध्ये रेग्युलर 20,000 आहे। पॉंडिचेरीमध्ये आहे मित्रांनो 350 रुपये। काय खूप दयनीय अवस्था आहे मित्रांनो, रेग्युलर आहे तिथं सुद्धा। ओडिशामध्ये रेग्युलर 18,000 आहे। राजस्थानमध्ये 700 पर डे म्हणतात आणि 22,367 पर मंथ आहे। सिक्कीममध्ये रेग्युलर आहे 16,215 प्रमाणे आहे। हे काळच राहिलेलंच नाही आहे, कारण की याच्यामध्ये खरोखरच जे ते परिषद भरवणार होते सेंट्रल गव्हर्नमेंट, आपले देशाचे माननीय गृहमंत्री सांगणार होते, त्याच्यावर त्यांनी लवकरात लवकर ॲक्शन घेऊन ती म्हणजे जी परिषद आहे त्याच्यावर त्यांनी गेली म्हणजे
ज्यावेळी त्यांनी ती परीक्षा दिली त्यावेळी 4 ते 5 महिन्यामध्ये संपूर्ण बदल करण्याचं सांगितलं होतं, परंतु आता 1 वर्ष उलटून झालं, त्याच्यामध्ये काही एक बदल नाही आहे. तमिळनाडूमध्ये पहा मित्रांनो 300 रुपये, त्रिपुरामध्ये आहे रेग्युलर 18,000 रुपये, उत्तर प्रदेशमध्ये रेग्युलर 22,000 रुपये, उत्तराखंडमध्ये रेग्युलर 22,000 रुपये, वेस्ट बेंगॉलमध्ये 22,000 रुपये, पंजाबमध्ये सुद्धा रेग्युलर आहे 34,800. म्हणजे मित्रांनो इथं आहे सर्वाधिक जास्त. मगाचा तो 34,000 रुपये होता, इथं 34,800 रुपये आहे. नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्लीमध्ये आहे 20,550. दिल्लीची पण अवस्था पहा मित्रांनो, रेग्युलर आहे पण 20,000 आहे. हिमाचल प्रदेश तिथं परवडत असेल का तुम्ही विचार करा. हिमाचल प्रदेश रेग्युलर 22,000 रुपये, केरळा 600, मध्य प्रदेश 780 रेग्युलर आहे आणि नागालँड रेग्युलर 20,000 आणि तेलंगणामध्ये सुद्धा 20,000 रेग्युलर आहे. आता हे संपूर्ण चार्ट मी तुमच्यासमोर मित्रांनो सादर केलेल्या चार्टचं पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा मित्रांनो, लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.